आता वळूया पुढील बातम्यांकडे। बातमी आहे हगवणे कुटुंबासंदर्भात। शशांक हगवणे, निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। कसपटे कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी निलेश चव्हाण अटकेत आहे। खोटी कागदपत्र देत शस्त्र परवाना मिळवल्याचा शशांक हगवणे याच्यावर आरोप आहे। दोघांनाही 14 जून पर्यंत पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, अगदी बरोबर आहे जगदीश। खरं तर आज जवळपास तासभर जे आहे ते या सगळ्या प्रकरणावरती दोन्ही बाजूने जे आहे ते आर्ग्युमेंट झालेलं पाहायला मिळालं। निलेश चव्हाण याच्यावरती जे आहे ते बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता आणि त्याची 5 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलिसांनी जी आहे ती केलेली पाहायला मिळत होती, परंतु याला ऑब्जेक्शन जे आहे ते सरकारी वकिलांनी घेतलं। तर दुसरीकडे शशांक हगवणे याच्यावरती शस्त्र परवाना घेताना खोटी माहिती दिल्याचा देखील आरोप होता आणि त्याच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल केलेला होता। तर त्याची 13 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पुणे पोलिसांनी केलेली होती। त्या सगळ्या संदर्भामध्ये जे आहे ती पुणे पोलिसांनी पीसी जे आहे पोलीस कोठडी जी आहे ती मागितलेली होती। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शशांक हगवणे यांनी ज्यावेळेस लायसन मिळवलं तर त्यावेळेस त्यांनी खोटी कागदपत्र दिली असं म्हणणं असेल तर मग संबंधित लायसन देणाऱ्या जी पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई का नाही झाली असं देखील सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे सगळ्या बाबी ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने जी आहे ती पोलीस कोठडी जी आहे ती 14 तारखेपर्यंत ठीक आहे। सुनावलेली पाहायला मिळते। त्यामुळे आता 14 तारखेनंतर कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। ठीक आहे रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।